बातमी गडचिरोलीमधून आहे। गडचिरोली पोलिसांसमोर आता 11 माओवाद्यांचं आत्मसमर्पण करण्यात आलं। माओवाद्यांवरती 68 लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा होतं आणि या सर्व माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। गडचिरोली पोलिसांसमोरच या 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। 68 लाखांचं बक्षीस या माओवाद्यांवरती। आज गडचिरोली जिल्ह्यासाठी मोठा हर्षोल्लासाचा दिवस आहे। अशातच गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज अति नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल ओळखल्या जाणाऱ्या या बंगेडी या ठिकाणी पोलीस मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे। महत्त्वाचं या ठिकाणी आनंद या गोष्टीचा आहे की पोलीस अधीक्षक आपल्यासोबत आहेत निलोत्पल सर, आणि यांच्या हातून जो आपण कुठल्याही कार्यक्रमासाठी 11 रुपये 21 रुपये असं दक्षिणा वगैरे बोलतोय, त्याचप्रमाणे आज शुभ मुहूर्तावर त्यांच्याकडून 11वे पोलीस मदत केंद्र होत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया सर, काय गरज वाटते की 11वे पोलीस स्टेशनची? नाही, हे आमचे सिक्युरिटी व्हॅक्यूम कंप्लीट वाईप आउट करण्यासाठी ते शेवटचे आउटपोस्ट आहे। मागच्या 3 वर्षामध्ये आज हे 11वा पोलीस मदत केंद्र आम्ही इथे उभारत आहे। 3 वर्षापूर्वी जवळपास 3000 स्क्वेअर किलोमीटरची सिक्युरिटी व्हॅक्यूम गडचिरोलीमध्ये होते आणि त्यामध्ये माओवाद्यांचे खूप मोठ्या प्रमाणात मुवमेंट पण होते, त्यांचे बरोबर होते। ही एरिया पूर्ण लिबरेटेड झोन होता। लाहेरी पुढे आमचे एक पण पोलीस मदत केंद्र नाही होते। या वर्षाचे दुसरे पोलीस मदत केंद्र आज आम्ही उघडत आहे आणि जानेवारीमध्ये बिनागुंडा अतिदुर्गम अबुजमाडमध्ये आम्ही पोलीस मदत केंद्र उघडले होते। ते 20 किलोमीटर लांब आहे। त्यांना सपोर्ट करण्यासाठी NH 130D जे मिसिंग लिंक आहे आलापल्ली नारायणपूर हायवेचे, त्यांना कंप्लीट करण्यासाठी आणि या एरियाचे पूर्ण सर्वांगीण विकासासाठी आणि माओवाद्यांचे जे ट्रान्झिट कॉरिडॉर होते त्यांना प्लग करण्यासाठी या बंगाडी गावामध्ये आज आम्ही 11वा पोलीस स्टेशन गुढीपाडवाचे दिवस आम्ही उघडत आहे। या लाहेरी भामरागड तालुक्याचा विकास करण्यासाठी हा बंगाडी पोलीस स्टेशन अधिक महत्त्वाचं ठरल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केलं आहे। ओमप्रकाश चुनारकर, जय महाराष्ट्र, बंगाडी, गडचिरोली।